यार, हा पसारा आता परत आवरायचा. सकाळी जाताना आवरा, आल्यावर आवरा. कंटाळा आला यार. काय बकुळा, काय काम काढलंस? काय नाही मॅडम, या राधिकाताई, राधिका सुभेदार, आपली ती गुलमोहर सोसायटी आहे ना, तिथं राहायच्या. अच्छा, राहायच्या म्हणजे मला समजलं नाही. काकू, मी सांगते तुम्हाला. ऍक्च्युली ताईंच्या घरी जरा प्रॉब्लेम झालाय, म्हणून त्यांनी घर सोडलंय. आणि त्यांचा लहान मुलगा आहे ना, मग त्याची जबाबदारी आहे, म्हणून ताई काम शोधताय. बरं, पण बकुळा तुला तर माहितीच आहे ना, आपलं कुरड्या पापड्यांचा छोटीशी फॅक्टरी आहे आणि चटणी आणि पिठं आपण बनवून विकतो. या तिथे काय काम करणार? अहो, समज काम करतील बघा. त्यांच्या हाताला लई चव आहे, सुगरण आहे ती. अहो, त्यांच्या घरात जाऊन वेगवेगळे पदार्थ खायचे ना म्या, मला ठाव आहे. समधी काम करतील बघा त्या. हो का? बर, काय काय पदार्थ येतात तुम्हाला? म्हणजे स्वयंपाकातलं सगळंच येतं की. आमच्या नागपुरी पद्धतीचं उडाची वडी, वडा भात, झालंच तर आमच्या पद्धतीच्या चटण्या, लोणची. अहो, नागपूरकडचा मसाला पण बनवते मी. एकदा करून दाखवीन ना तुम्हाला, असा हात तो हात खपेल. तुम्ही नागपूरकडच्या का? हो, म्हणजे लग्न झाल्यानंतर इथे मुंबईत आली मी. अशी कामाची कधी वेळच पडली नव्हती ना. पण शिकलीये, BA झालीये मी. तुम्ही मला काम द्या ना, कामाला कमी नाही मी. तुम्ही सांगाल ते करून दाखवी. बघ बकुळा, काही योगायोगा नाही. हो, कालच आपल्याला आपल्या नागपूरकडून सुपर मार्केटची मोठी ऑर्डर आली आहे कुरड्या पापड्यांची. असं? आणि आता तुमचं नॉलेज आहे म्हटल्यावर नागपुरी स्टाईलने आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापडही बनवू शकतो. हो, करून दाखवीन की. म्हणजे तुम्ही मला सांगा काय काय करून आणू. मी तुम्हाला नमुन्याचं करून आणून दाखवते ना. सांगा काय आणि किती करू. राधिका ताई, तुम्ही काही नाही करायचं. म्हणजे नाही, तुम्ही आत्ताच तर म्हणाले ना की मसाले, ते नागपुरी पद्धतीचे पापड वगैरे. तुम्ही फक्त देखरेख ठेवायची आणि काय काम आहे ते आपल्या गृहउद्योग मधल्या बायका बघतीलच ना. तुम्ही फक्त सामानाचं प्रमाण बघायचं, चव बघायची, क्वालिटी चेक करायची आणि किती प्रमाणात काय सामान घ्यायचं, पॅकिंग आणि ऑर्डरची पोचपावती बघायची. थोडक्यात काय तर सुपरविजन बघायचं. जमेल ना तुम्हाला हे? चालेल, काऊन नाही जमणार. आणि हो, जे आमचे प्रोडक्ट आहेत ना, तेही समजून घ्यावे लागतील बरं का, कारण ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आमचे प्रोडक्ट. आणि त्या त्या चवीप्रमाणे, त्या त्या ऋतूप्रमाणे त्याच्यातील बदल करावे लागतात. मग हे सगळं जमेल ना? जमेन की. थँक्यू काकू. आईला ना खात्री होती की तुम्ही मदत कराल, म्हणून ती ताईंना तुमच्याकडेच घेऊन आली. आणि राधिका ताई, सुरुवातीला मी काम बघून पैसे देईन, मग पगाराचं बघू आपण. चालेल ना? हो, चालेल की. चला तर मग उद्यापासून कामाला या. शुभेच्छा शीघ्रम. बकुळा मावशी, मला बाकी कशाची नाही ग, पण अथर्वची काळजी लागून राहिली ना, त्याचं तर अजून सगळंच बाकी आहे. आणि त्याच्या बाबतीत मला कशाची कमतरता भासू द्यायची नाही. खरंय ताई तुझं. आईचं काळीज आहे ग, पोरासाठी तुटणारच. साहेबांना काय हाय का बघ, पोरगा कुठं आहे, कसा आहे, काय पडली आहे का त्यांना. आता परत तोच विषय नकोय. कळलं? चला. ए लक्ष्मी, चला अंकाला बोलतो ना. नाही नाही, तुम्ही त्या बाईसोबत लगीन करायचं नाही. नाही म्हणतेस काय? झाला याचा तमाशा चालू.
म्हणजे रोजच आहे. हा विठोबा कुंभार, ह्याचं बाहेर एका बाईबरोबर लफड आहे म्हणून ह्याला ना त्याच्या बायकोला सोडायचं, पण ती काही कागदावर अंगठा देत नाहीये म्हणून हा रोज दारू पिऊन येतो आणि तिची मारझोड करतो. अगं मग तू काहून नाही अडवत? जा ना. काहीच फायदा नाहीये ताई. ह्या बायका काही कमी नसतात, शेवटी नवऱ्याचीच बाजू घेतात आणि घरातला मामला आहे म्हणून कोणी कंप्लेंटही करत नाही. ए लक्ष्मी, तुला तर आता घराबाहेर पण काढणार. हो बाई, तुम्ही बाकी बाजूला. तुम्ही काहून आमच्या मध्ये पडून राहताय? काहून मारून राहिले हिला? ताई, काहून रडून राहिले? काहून मार खातेस ग तू? असं नको करूस. अगं हा अन्याय करतोय तुझ्यावरती. तू मदत माग ना. कोणाची मदत माग. सगळ्यांना बोलव, पोलिसात जा, तक्रार कर. आमची प्रज्ञा तुला मदत करील. असं नको करू. हा तुझा नवरा तुला फसवतोय ना, तुझी काही चूक नाही बाई. हा याचं बाहेर लफड आहे, तुझी काहीच चुकी नाही. पण तुझी चुकी नसताना तू काहून मार खातेस? हा, यांनी तुझा विश्वासघात केलाय ना. काय करणार मी काय करू म्हणजे? अगं काही कर, पण असं मार नको खाऊ ना. बाई, अन्याय करणं जसं चुकीचं आहे ना, तसंच अन्याय सहन करणंही चुकीचं आहे ना. हा, तुझ्या संसाराचा प्रश्न आहे ना. तुझा संसार तुला वाचवायचा आहे ना. मग या माणसाला धडा शिकवलंच पाहिजे. असा मार खाऊन कसं चालेल? असा मार खाऊ नको, चांगला धडा शिकव याला. हा, कळलं ना? चल चल आता घरात चल लक्ष्मी. बेवड्याच्या समोर उभी नको राहू. चला, झाला तमाशा संपला. चला घरात आपापले. चला सगळे जण. तुझं चला. रोजच चाललंय ते. आपापल्या घरी जा. चला. चला. राधिका ताई, अन्याय करणं जितकं चुकीचं आहे ना, तितकंच अन्याय सहन करणंही चुकीचं आहे. ताई, ती बाई अनपढ आहे, पण तुम्ही तर शिकल्या सवरलेले आहात ना. मग जी गोष्ट तुम्ही त्यांना सांगू शकता ती तुम्हाला का नाही कळते? ताई, तुमच्यावरही अन्याय होतोय, मग तुम्ही तो का निमूटपणे सहन करताय? का नवऱ्याला परमेश्वर समजून त्याची पूजा करताय? विचार करा. तू बावळट आहेस का तू? तुला मी किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावत जायचा नाही म्हणून. काय कर आणि आत्ताच्या आत्ता चालते. मी स्वतःच्या बाबतीत हा विचार काहून नाही केला? का अन्याय सहन करते मी? माझ्यामुळे अथर्वच्या आयुष्याचं नुकसान होऊन राहिलं हे कसं नाही कळलं मला.